थँक्यू, धन्यवाद सुभाष धुमाळ. तर सलामीची जोडी पाठवायची आहे टीम जय भोलेनाथ सरवलीपाडा. बॉल अंपायर चॉईस करून आणतील, चॉईस बॉल नाही आहे सँडी. फक्त जर काही प्रॉब्लेम असेल त्यामध्ये तर तुम्ही पंचांसोबत चर्चा करू शकता. तर टीम टॉस जिंकली ती म्हणजेच अमित स्पोर्ट्स सावंदे आणि त्याचबरोबरीनं इथे त्यांनी निर्णय घेतला तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. जसं सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला, कधी हार न मानणारा, जिद्दीनं लढणारा या भिवंडी विभागातील एक ऑस्ट्रेलियन संघ म्हणजे जय भोलेनाथ सरवलीपाडा. संदेश भोईर त्याच्या जोडीनं रवी सलामीला ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे ऑफिशियल जातील मैदानाच्या आतमध्ये आणि मांडेंटी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरती विशू आला. 4 ओव्हरची मॅच असेल. पहिलं षटक मांडेंटी पॉवर प्लेचं. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज सलामीसाठी आलेत. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत चालली आहे. वडगर 2 सामने जिंकून पुढे सरकतीये. यामधून जो विन होईल तो नक्कीच फाईट करेल टीम मिताली एंटरप्राइजेस वडघरला. त्यामुळे वडघर कुठेही जाऊ नका. आपला सामना आज कंप्लीट होईल आणि सुपर 6 मध्ये त्यामधनं जी टीम विन होईल ती पुढे सरकेल. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर पहिला दिवस गाजवला तो म्हणजेच टीम नील एंटरप्राइजेस टेंबिवली सुपर 6 मध्ये. त्यानंतर आपण रात्रीचं क्रिकेट पाहिलं तर जय बजरंग गोरसई ए. दुसऱ्या दिवसाचं क्रिकेट आपण पाहिलं तर जांतराचा खारबाव आणि रात्रीचं क्रिकेट आपण पाहिलं तर कोळी कशेई. तर आज असं पाहायचंय कोणता संघ आहे जो वारसदार ठरेल सुपर 6चा. सेकंड राऊंडची सेकंड मॅच सुरू आहे. भरपूर वेळ अजून त्या गोष्टीसाठी. या मॅच नंतर अजून एक सामना होईल त्यावेळी त्या गोष्टीचं उत्तर मिळेल. सामना सुरू होतो. ऑल द बेस्ट. गेम इज ऑन. लेट्स प्ले. 3-2-1. पहिलाच बॉल. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. लिटिल मास्टर भारत रत्न सचिनची आठवण करून देत असताना बॅकफुटला येऊन एक दर्जेदार एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. संदेश भोईर हीच तर ओळख आहे. लिटिल मास्टर ऑफ सँडी. छोटा तीर गावकरी गंभीर. पहिल्याच बॉलवरती चौकारानं आगाज केलाय संदेश भोईरनं. स्वागत केलंय. वेलकम टू ग्राउंड. स्वराज्य ट्रॉफी. बॉल विशूचं. इथे शॉर्ट ऑफ लेन. आता बॉलच्या मेरिट नुसार लेग ग्लास बॉल आता जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि पॉवर प्ले मध्ये मी किती चांगलं खेळू शकतो, फक्त ऑफ साइडला नाही ऑन साइडला देखील मी खेळू शकतोय हे सांगताना त्याची बॅट बोलतीये फक्त आणि फक्त नंबर 4 ची भाषा. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला. आला 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 उजित पाटील घेऊन आला. बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या झाली 8. बॉल तयार. राऊंड विकेट. यावी हाफ ट्रॅकर आणि त्याच्या फेवरेट झोन मध्ये लगावलेला हा त्याचा फेवरेट स्ट्रोक. अपिशन पनिश. बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय संदेश भोईर. दाखवतोय आपला बॅटचा क्लास आणि प्रत्येक स्ट्रोक वरती फक्त आणि फक्त त्याच्या पॅटर्न स्ट्रोक त्याची सिग्नेचर उमटवली जातीये. नाव काय सँडी आणि माझी कामगिरी काय ते मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी करत असताना सँडी भोईर सरवलीपाडाला देतो एक फ्लाइंग स्टार्ट. ओव्हर द विकेट. आता समोरच्या दिशेनं हा त्याचा पॅटर्न हा त्याचा सिग्नेचर स्ट्रोक होता. इनसाइड आउटचा नजराना बॅकलिफ्टला अगदी बॉलच्या समोर आणलं आणि हा स्ट्रोक पाहिल्यानंतर नक्कीच म्हणेल संदेश भोईरसाठी फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या मित्रांनो व्हायलाच हव्या. फक्त आणि फक्त चौकारच दाखवतो आपला बॅटमननं. सँडी इज ऑन फार नाव. लगातारचे 4 चौकार. पाहिजे विक्रम इथे रसला जाईल का.
6 बॉल 7 चौकार मारण्याची संधी आहे. म्हणजे पॉवर प्ले सुरू आहे. 4 बॉल मध्ये 4 आलेत. मैदानाच्या चारही बाजूला पहिला चौकार स्वीपर कव्हर, नंतर ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, नंतर एक्स्ट्रा कव्हर, नंतर लॉंग ऑफ आणि आता तर फुल टॉस. म्हणजे हा बॉल तर जाईल आता मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय मी म्हणेल छोट्या उंचीचा खेळाडू आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान आणि बॉल जातोय मिड विकेटच्या बाहेर आणि फिल्डरला सांगतोय हा फलंदाज बॉल आता कुठून तरी शोधून आण. भरपूर दूर जाऊन विसाला स्ट्रोक. षटकार. 5 बॉल मध्ये 22. वॉट अ बॅटिंग. ताकद जपतोय आपल्या नावाची सरवली पाडा. इथे अपील आणि यस फिंगर अप. परतावा लागेल संदेश भोईरला. बॅट अँड पॅड मध्ये होता फ्लिक करण्याचा प्रयत्न, बट एक दर्जेदार सुरुवात करून दिली या संदेशनं. 4 चौकार 1 षटकार. इथे चुकलं का? बॉलची लेन त्याला रीड करता आली नाही. फुल्लर लेन बॅट अँड पॅड मध्ये होता. स्ट्रेट बॅटनं बॉलवर बॅक ड्राइव्ह यायला पाहिजे होता. हे क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईलचे स्ट्रोक मी तुम्हाला सांगतोय, बट इथे लेग ग्लान्स किंवा फ्लिक करण्याचा त्याचा प्रयत्न फसला. बॉल त्याला बीट करून सरळ त्याच्या पॅड वरती आदळला, बट एक दर्जेदार सुरुवात दिली. वॉट अ बॅटिंग बाय संदेश भोईर फ्रॉम सरवलीपाडा. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला. आला 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 सुजित पाटील घेऊन आला. माझ्या ममता गगनचा युवा नेता आला. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हर मध्ये 22. नो मॅन तो बॅकबोन ऑफ सरवलीपाडा क्या बॅटिंग केली पहिल्या मॅच मध्ये पिंपळास टीमच्या अगेन्स्ट. तब्बल मी म्हणेल सामना जिंकून देणारा खेळ राहिला. 33 धावा बॉल मध्ये 300च्या स्ट्राईक रेटने ज्यानं ठोकल्या तो सागर भोईरला, पण कमबॅक करावा लागेल आता या मॅच मध्ये टीम सावंदीला, जिथे गोलंदाजाला सतीश नंबर 2चं हे षटक हाताळण्यासाठी. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं आहे. फिल्डिंग आपण पाहूया. बासमन रवीसाठी ऑफ साइडला डीप मध्ये लॉंग ऑफ आहे. ऑन साइडला जर आपण नजर टाकली लॉंग ऑन एक काउ कॉर्नर एक डीप विकेट एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सर्कल मध्ये एक शॉट बॅकवर्ड पॉइंट शॉर्टर मॅन एक शॉट फाईन स्लीव. यष्टीरक्षकाने बॉल तयार होतोय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फील्डर आहे आणि ते क्षेत्ररक्षण चांगलं झालंय का? चर्चा तर तिथे सुरू आहे अंपास मध्ये. आमचे ऑलिंटियर्स तिथे आहेत जे प्रेक्षक आहेत. इशारा आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस फक्त एकच धाव मिळेल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण इथे राहिलं. 5 धावा तर नक्कीच वाचवल्या आपल्या टीम साठी. एक सिंगल आली आहे. धाव फलक जाऊन पोहोचेल 23. कॅच देखील झाली असती, बट आधी त्यांना पाहिलं की थोडासा हार्ड तर त्यांना नक्कीच षटकार अडवला आणि 5 धावा रोखल्या टीम सावंदेसाठी. सतीश आला त्याच्या अगेन्स्ट सागर भोईर. चेंज ऑफ द पेस भरपूर लवकर रीड केलाय ऑन साइडला. सागर भोईरच्या बॅटमन चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस इज दिस इज मॅसिव्ह कडक षटकार आणि षटकारानं अकाउंट ओपन केलं. वरेंद्र सेवाग स्टाईल. बॉल ऑफ साइडला होता. आडवा बॅटनं त्याला खेचलं आणि आपला बॅटची ताकद दाखवतोय. रोखणं गरजेचं. सरवलीपाडा टीमला सावंत टीम इथे विचार करावा लागेल की धावा जर वेगानं पुढे गेल्या, सरवलीकडे बॉलिंग देखील चांगली आहे, त्यामुळे इथे कमबॅक करावा लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील. काय खेळ साकारला होता पहिल्या मॅच मध्ये या टीम सावंत ना. बॉल तयार होईल ओव्हर द विकेट. सागरवरती दबाव आणण्याचा प्रयत्न तर नक्कीच आहे, पण आता गॅप मध्ये खेळलेत. आधी लॉंग ऑनला षटकार आणि आता मिड विकेटला येतोय चौकार आणि बॉल नक्कीच सीमारेषा पार जाईल. टीमची टोटल चौकाराच्या बरोबरीनं गेली आहे 33 वरती. पहिल्या ओव्हर मध्ये 22 आल्या. या ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये 11 आलेत. एक खेळाडू अगदी क्लोज स्लीप पॉइंटला बासमनवरती दबाव टाकण्यासाठी. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची सावली विकेटवरती पडणार नाही एवढा अंतर तुम्हाला ठेवून तिथे उभं राहावं लागेल.
इथे समोर बॅटन पॅड मध्ये अंपा सिग्नल नो बॉल आणि आता बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर म्हणजेच नहले पे दहला सोने पे सुहागा बाय 1 गेट 6 फ्री 7 धावा इथे मिळतील टीम सरवली पाडाला. तर 7 धावा आलेत म्हणजेच टोटल जाईल 40 वरती. चांगलं खेळती आहे आज टीम आणि येणारा बॉल फ्रीड. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2007 ला ऑक्टोबर मध्ये फ्रीड आला पहिला फ्रीड बॉल फेस केला होता. नक्कीच भारतीय टीमनं आणि भारताची एक महान ओपनिंग पेअर तेव्हा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होती. 40 आणि फ्रीट वरती नंबर येईल 1 कारण इथे कॅच झाली ड्रॉप आणि जरी पकडली असती तरी एक रन मिळालीच असती कारण फ्रीट बॉल होता. आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये स्कोर कार्ड वरती आतापर्यंत रन्स इथे झालेत 41 आणि आतापर्यंत या ओव्हर मधले बॉल झालेत 4. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. सतीश एक महागडे षटक आता रवीसाठी हा बॉल तर त्यामध्ये कीपरला बीट करून मागे गेला आणि लेन देखील खराब. 1+1 अशा 2 धावा बाईटच्या स्वरूपानं नक्कीच एक रन एक्स्ट्रा येईल. एक वाईटच्या स्वरूपानं धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 43. स्कोर फास्टर नजर जाण्याच्या आधीच धावा ऍड झालेत. जयेश तांगडी गुड जॉब. इथे मात्र आता हवेमध्ये बॉल आहे फिल्डर जातोय बॉलचा पाठलाग करण्यासाठी अडवला जाईल का नाही. हा बॉल जाईल डिपिश पॉइंटला सीमा रेषा पलीकडे. सागर भोईर आज आपला बॅटचा एक वेगळाच रंग एक वेगळाच ढंग एक वेगळाच क्लास दाखवतोय. या मॅच मध्ये तो आक्रमक खेळतोय पण पहिल्या मॅच मध्ये अटॅक विथ क्लास त्याच्या स्ट्रोक मध्ये होते जे त्यांना महेंद्र कामनकरच्या अगेन्स्ट 2 षटका मारले. मी माझ्या आयुष्यामध्ये ते फटके कधीच विसरणार नाही. फक्त फ्लिक ऑफ द रेस्ट होते आणि यावेळी स्वीप करतोय. लेद बॉल क्रिकेट जणू काही आपण पाहतोय सध्या सागरकडनं. हेच तर वाटतंय कॉपी बुक स्टाईल बॉलच्या मेरिटनुसार खेळतोय आणि या सिंगलच्या बरोबरीनं 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलक आहे 24च्या सरासरीनं 48. सँडीनं सुरुवात करून दिली 22 रन्स त्याच्या बॅटमधनं आल्या. नंतर जर आपण पाहिलं या ओव्हरमध्ये रन्स तब्बल खर्च झालेत 26 म्हणजे 48 धावा 2 ओव्हरमध्ये. म्हणजे पाहायचं 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कितीचं टार्गेट इथे लावतीये जय भोलेनाथ सरवली पाडा. शरद भोईर फॅम टीम इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतीये. सागर भोईर यांचे जे प्रीताश्री आहेत क्रिकेटचा ज्यांना भरपूर मोठा छंद आहे त्याच व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा जय भोलेनाथ सरवली पाडा क्रिकेट संघ आपण पाहतोय. 2 ओव्हरमध्ये 48. कमबॅक हवा टीम सावंदीला. अमित स्पोर्ट्स या नावाने टीम खेळती आहे त्यामुळे तुमचं स्टँडर्ड तुमचं लौकिक तुम्हाला जपायचं असेल तर एक चांगली कामगिरी इथे करावी लागेल आणि एक चांगलं क्रिकेट इथे दाखवावं लागेल या संघाला. पाहिजे कशा प्रकारे इम्प्रोव्हायझेशन इथे घडवून आलेली ही टीम. बॉल तयार होईल बॉलिंग मार्क वरती. ऑन साइडला 4 फिल्डर आहेत. एक आहे लॉंग ऑफ. पाहिजे त्याचा फायदा सागर भोईर कशा प्रकारे उचलेल. इथे शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला ऑन द टॉस उभे राहून हा फटका तर खेळ बट इथे टायमिंग नव्हता. इथे मी म्हणेल एलिव्हेशन नव्हतं आणि काय चुकलं सागरचं. बॉल ऑफ साइडला शॉर्ट ऑफ लेंथ होता तर हवा देखील आहे पॉइंटला एक्स्ट्रा कव्हरला. तुम्ही तिथे बॉलला स्क्वेअर कट स्लॅश करू शकले असते आणि आता ड्रिल करून दाखवतो सागर की मी कुठे चुकलो. आणि नक्कीच जर तुम्ही क्रिकेटमध्ये चुकलात तर मी मला रन्सला मुकलात आणि ते विकेट गमावली आहे सागर भोईरची 48 या आकड्यावरती. हा दुसरा ब्रेक थ्रो इथे सावंत टीमला मिळाला. फलंदाज बाद होतोय. क्रिकेटचं मित्रांनो क्लास असतं ते तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये जपावं लागतं. तुम्ही मला जपता आला नाही सागरला. एक चुकीचं शॉट सिलेक्शन
आणि आपली विकेट्स इथे गमावली. हा स्ट्रोक देखील त्याचा सक्सेस झाला असता, बट त्याला इथे बॅटचा फ्लो जोराने येणं गरजेचं होतं, कारण बॉलचा वेग जास्त होता. जर तुम्ही मी म्हणाल फक्त पुश केलं असतं पॉईंट इनफिल्डच्या वरनं किंवा थर्डमॅनला तुम्ही अप्पर कट या बॉलला खेळू शकले असते. ह्या क्रिकेटच्या गोष्टी सगळे जे खेळाडू ऐकत असतील किंवा ही मॅच खेळत असतील लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे पुढच्या वेळी चूक होणार नाही. इथे देखील लाईन चांगली आहे. आता थोडासा हळूवार गतीनं शॉर्ट ऑफ लेन वरनं बॉल आउट स्विंग होतोय आणि ते मात्र बीट करून जातं बॅट्समनच्या स्वप्नांना. न्यू फलंदाज झाला निखिल नंबर 4 वरती आणि पहिलाच बॉल इथे तो बीट झाला. धावफलक आहे, धावफलकावरती 48. पाहायचं कशा प्रकारे कमबॅक करेल या मॅच मध्ये टीम अमित स्पोर्ट्स सावंदे. सागर चांगली बॉलिंग करतोय, ज्यानं सागरची विकेट देखील मिळवली. तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्यावेळी रन्स जास्त झाले तशावेळी कमबॅक करताना हा बॉल इथे आखोटप्प्याचा बॉल फाईन स्लीपला अतिशय सुंदर शेल आणि संपेल फलंदाज निखिल खेळ. आणि पाहिजे 2 ओव्हरमध्ये 48 आल्यानंतर मेडन ओव्हर्स आपल्याला पाहायला मिळेल का मी इकॉनॉमीचं षटक आपल्याला पाहायला मिळेल का इथे बॉलर सागरकडनं. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती विकेट, 3 बॉलमध्ये 2 विकेट आलेत. पाहिजे हॅट्रिक करेल, ओव्हर हॅट्रिक करेल की इथे मात्र कपिल पाटील त्याच्या अगेन्स्ट जो बॅट्समन आला तो षटकार चौका मारेल, ज्यानं मागच्या मॅच मध्ये मारले होते. गरज असताना चांगला खेळ या फलंदाजांना साकारला होता. सज्ज होईल बॉलर सागर. 3 बॉलमध्ये त्यानं रन्स खर्च केलेत 0, विकेट्स त्याला मिळाले 2. कपिल पाटील ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल कपिल साठी हाफ ट्रॅकर आणि बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. उंची देखील आहे, अंतर देखील कापलंय आणि इथे मिळेल सिक्सर. 50 अप, 54 रन्स स्कोर कार्ड वरती लागलेत, 54 धावा. आणि आता या मैदानावरती होतीये फक्त जय भोलेनाथ सरवली पाडाची हवा, कारण चांगलं खेळते ही टीम. म्हणून सुरुवातीला सांगितलं सामध्ये टीमला एक मोठी फाईट करावी लागेल कॅप्टनला ओपिनियन मध्ये. बट इथे गोलंदाजांवरती असलेला विश्वास जपता येत नाहीये. कॅप्टनची स्वप्न थोडीशी नाराज करतायत. 40च्या आतमध्ये थांबवण्याचं त्याचं धाडस होतं, बट इथे गोलंदाजी थोडीशी खराब. यावेळी बॉलच्या मेरिट मध्ये नव्हते, लेंथ मध्ये नव्हते. ऑन साईडला फक्त ब्लाइंड स्ट्रोक होता, त्यामुळे हा बॉल इथे डॉट जाईल. अजून या षटकातील 1 बॉल शिल्लक आहे. 5 बॉल त्यानं टाकले त्या विकेट वरती. 1 षटकार त्याला आलाय, 2 विकेट्स त्याला मिळालेत. पाहिजे शेवटच्या बॉल वरती कोणतं कोडं कोणतं गणित इथे उलगडेल बॉलर सागर की कपिल पाटील त्याच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा हल्ला बॉल करेल डॉट बॉलचं उत्तर देत असताना. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल. सुदेश तांगडी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. आमचे मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर जे भरपूर मेहनत घेतात. इथे स्ट्रोक मात्र व्यवस्थित बॅटवरती अटेम्प्ट झाला नाहीये. 1 सिंगल मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल. 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर 55. 2 ओव्हरमध्ये 48 होत्या, या ओव्हरमध्ये 7 आल्या. कमबॅक केलाय आपण असं म्हणू शकतोय बॉलर सागरनं. पाहिजे शेवटच्या ओव्हर्समध्ये इथे किती रन्स येतील बॅटिंग करणाऱ्या टीम जय भोलेनाथ सरवली पाडासाठी की 60 ते 62च्या आतमध्ये रोखेल. इथे मात्र येणारा गोलंदाज दिनेश सावंत टीमला कमबॅक मिळवून देईल. म्हणजे डीजे पॅरिस थोडेसे मात्र ब्रेक घेत आहेत. 55 धावा, 2 ओव्हरमध्ये 48. आता मध्ये सरासरी थोडीशी खाली येते, आधी होती 24. आता आपल्याला पाहायला मिळतीये 18.33. भरपूर मेहनत घेत आहेत, अक्षरशः डोळे देखील सुचलेत, पण काही हरकत नाही. आजची रात्र झाल्यानंतर उद्या तुम्हाला आराम मिळेल. उद्या स्पर्धा आपल्याला फक्त नाईट क्रिकेट फॉर्मॅट मध्ये अनुभवायला मिळेल. 2 मिनिटं. शेवटचं षटक आहे दिनेश आणि स्ट्राइक एंडला कपिल. 1 षटकार ज्याच्या बॅटमन आला. इथे स्टँड अँड डिलिव्हर क्रिकेट मधला सगळ्यात सेफ, सगळ्यात देखणा, दर्जेदार, दमदार, विस्फोटक षटकार. 61-61.
गोलंदाज तयार. इथे स्ट्रोक अतिशय सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर वीरेंद्र सेवकच्या अंदाजामध्ये कपिल पाटील आज मात्र इथे बरसतोय मुसळधार वाहणाऱ्या धोधो पावसासारखा षटकार. षटकाराच्या बरोबरीनं धावफलक 67. 67 रन्स स्कोर कार्ड वरती लागलेत. का बॅटिंग करतोय कपिल. तिसरा षटकार आला. मागच्या मॅच मध्ये 3 मारले होते. या मॅच मध्ये देखील 3 त्यांना मारलेत. आजचा दिवस आहे कपिल पाटीलच्या नावावरती, सागर भोईरच्या नावावरती ही मॅच राहिली संदेशच्या नावावरती. बट इथे आपलं नाव करायचं असेल तर हा कमबॅक हवा. बट इथे कमबॅक कसा होईल. गोईच्या वेगानं हा बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फाडतोय आणि या भगव्या पडद्याला मी म्हणाल या भगव्या रंगाला सलामी देणारा हा भगवा चौकार येतोय. कपिलच्या बॅटमधनं धावसंख्या झाली 71. 71. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. आणि क्रिकेट भिवंडीच जर एखाद्या टीमला लय मिळाली ना तर ती टीम थांबतच नाही. जसं आपण प्रतीकच्या टीमला या स्पर्धेमध्ये पाहिलं, त्याचबरोबरीनं वडू नवघरला पाहिलं, केतन पाटीलच्या टीमला दापोडे चषकामध्ये वीर तानाजी क्रीडा मंडळ बीची जी स्पर्धा झाली, त्याचबरोबरीनं आपण या स्पर्धेमध्ये अनेक मोठे मोठे विक्रम सातत्याने येताना पाहिले. सकाळी 102 बनवल्या वडू नवघरनं, वडघरनं आणि वडू नवघरने बनवल्या होत्या दापोडीच्या मैदानावरती 4 ओव्हरमध्ये 112. इथे अजून 6 ऍड होतील. धावसंख्या जाईल 77. 77 ऑन बोर्ड. आणि हा चौथा षटकार आला. कपिलच्या बॅट मधनं एक चौकार देखील आला आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 77. 77 ऑन अ बोर्ड. 4 ओव्हरची मॅच. हीच ती टीम आहे सावंदे ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये 5 ओव्हर्स मध्ये रन्स केल्या होत्या 93. म्हणजे क्षमता या संघाकडे देखील आहे. बट गोलंदाजांना विचार करावा लागेल आपण कुठे चुकतोय. आपल्या कॅप्टननं टॉस जिंकून फिल्डिंग घेतली तर आपण त्याचा विश्वास जपायला हवा होता. अजून एक चांगला स्ट्रोक. बट आता लॉंग ऑफला फिल्डर आहे. बॉल कॅरी होईल का थोडीशी घाई करतात आणि ते झालं. थोडीशी चूक झाली. 2 रन्स इथे मिळाल्या. धावफलक जाऊन पोहोचतंय 79 वरती. आणि अजूनही इथं आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती एक मोठं टार्गेट जरी आलंय बट एका बॉलचा खेळ दिनेशच्या षटकातील शिल्लक आहे. आता पण ते त्यानं खर्च केले 24 धावा 5 बॉल मध्ये. पहिल्या षटकामध्ये खर्च झाला 22. आणि मग तुमची इमारत तयार करायची असेल, तुम्हाला इम्पायर खडी करायची असेल तर तुमचा पाया मजबूत असावा लागतो. आणि नो डाऊट या सरवलीचा लिटिल मास्टर सँडीनं इथे पाया रचून दिला आणि त्या पायावरती मी मधलं काम इमारतीचं पूर्ण केलं सागरनं. आणि त्याच्यावरती मी मग कळस चढवण्याचं काम केला तो म्हणजेच कपिल पाटीलनं, ज्याच्या बॅटमधनं 4 षटकार 1 चौकार आणि अशा तब्बल 33 धावा ज्याच्या बॅटमधनं आल्या. आणि टीम भोलेनाथ सरवली पाडानं इथे या मॅच मध्ये एक मोठं टार्गेट सेट केलंय. धावफलकावरती धावा त्यांनी लावलेत या सामन्यामध्ये 81 आणि 82 रनची गरज असेल. वेलपेट रवी सलामी लाले नॉट आउट राहिले. प्रत्येक फलंदाजासोबत पार्टनरशिप त्यांनी बिल्ड केली आणि पाहिजे 82 रनचं टार्गेट कंप्लीट केलं जाईल का या मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम सावंतेच्या माध्यमातून दुसऱ्या सत्रामध्ये. आजच्या दिवसात मी आपल्यापासून रजा घेतो. नक्कीच आपण दुसरं सत्र ऐकू सुभाष धुमाळ यांच्या माध्यमातून. नाईट क्रिकेट फॉर्मॅट मध्ये आज तुम्ही ऐकू शकाल संदेश पाटील आहेत, त्याचबरोबरीनं निशांत पाटील जे
आणि डॉक्टर मोरेश्वर गवई सरांचा आवाज आज आपल्याला तुम्हाला ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र या नावानं ज्यांची प्रसिद्धी आहे असे भिवंडीतील एक लेजंड कॉमेंटेटर डॉक्टर गवई सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सुभाष धुमाळ यांचा देखील हा शेवटचा टर्न असेल, बट आमचे जर कॉमेंटेटर थोडेसे उशिरा आले तर नक्कीच ऍडजस्टमेंट इथे करावीच लागते. त्यामुळे सुभाष धुमाळ यानंतर अजून काही सत्र आपल्यापर्यंत नक्कीच घेऊन येतील. बट मी आज तुमच्यापासून रजा घेतो. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. जे प्रेम तुम्ही दिलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय. आणि आज या रात्रीमध्ये खेळणाऱ्या सगळ्याच टीम्सला माझ्यापासून मनपूर्वक शुभेच्छा. प्रामाणिकपणे खेळा, आपल्या गावासाठी खेळा, स्वतःसाठी नाही तर आपल्या टीमसाठी एकतेनं युनिटीनं खेळा आणि आपल्या संघाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीनं या क्रिकेटच्या मैदानात संघर्ष करा. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. जय क्रिकेट. मी थांबतो, ऐकूया सुभाष धुमाळ यांचा आवाज. यानंतर आपण या दुसऱ्या सत्रामध्ये बेस्ट ऑफ लक सरवली पाडा आणि बेस्ट ऑफ लक टीम सावंदे. 82 रन पूर्ण होतील का? जाऊयात सुभाष धुमाळ यांच्याकडे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ओमकार शेट्टे. आपण मित्रांनो आवाज ऐकत होतो व्हॉइस ऑफ वाकलन ओमकार शेट्टे यांचा, ज्यांच्या समवेत नक्कीच भरपूर इव्हेंटमध्ये मी समालोचन भिवंडी तालुक्यामध्ये केलेलं आहे. तर ओलिया सुरू असलेल्या सामन्याकडे रम्य सायंकाळ आणि या रम्य सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहतात वन मॅन शो विकी शेट म्हात्रे अबू स्पोर्ट्स खाडे आयोजित क्रिकेट फेस्टिवलला सहचषक खाडे 2020 सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम सावंदे या फिर सरवलीपाडा. जेवलन सरवलीपाडा संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलकर धावा झळकलेल्या त्या 81 आणि 82 धावांचा एक भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे ते अमित स्पोर्ट्स सावंत या संघासमोर. तर सावंत या संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय विश्वास विथ मयूर, विश्वास पाटील आणि मयूर पाटील टू ओपनर इन द ग्राउंड. आणि वैयक्तिक सांघिक पहिलं षटक करण्यासाठी संघाने चेंडू सोपवलेला आहे गोलंदाज नितेश याच्या हातामध्ये. 2 क्षेत्ररक्षक ऑलफिल्म मध्ये तैनात केले आहेत. 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये आपण पाहतोय. नितेश गोलंदाजी मार्गावर राईट मोर द विकेट. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फाटका इनफिल्डच्या वरून कव्हरच्या वरून चेंडू जातोय सीफॉर कव्हर मधून सीमा पारला. पहिल्याच चेंडूवर पहिला आकर्षक चौकार. नक्कीच मित्रांनो आज अबू स्पोर्ट्स खाडी संघाला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. फ्लडलाइट्स ऑन होईल आणि फ्लडलाइट्स मध्ये अबू स्पोर्ट्स खाडी संघ दुधी प्रकाशामध्ये आपल्याला खेळताना दिसेल. धन्यवाद ओमकार शेट्टे. ओमकार शेट्टे यांचा आवाज नक्कीच आपण कालच्या दिवशी ऐकला आणि आजही आपण ऐकला. यावेळी मात्र वाईड यॉर्कर चेंडू एक धाव पूर्ण करतात फलंदाज. फक्त एका धावे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धावसंख्या 1 निवडून झाली ते 5. धावसंख्या 5 ज्या आव्हाने ते 82 धावांचा 82 लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतोय अमित स्पोर्ट्स सावंत या संघ. गिरीश पाटील फॅम टीम. नितेश राट मोर्द विकेटचा मारा करताना यावेळी फुल टच चेंडू आणि चेंडूला फेकून दिलेला आहे मिड विकेटच्या वरून बॅट खांद्याच्या मागे आणि चेंडू मिड विकेटच्या मागे षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. चांगली पॉझिटिव्ह सुरुवात आपण पाहतोय. चांगला रिप्लाय दिला जातोय. यावेळी पुन्हा एकदा हो अफेडलेक्स अतिशय उत्कृष्ट फटका अगदी कॅल्क्युलेट आपण पाहतोय. हा फटका अगदी जागेवरूनच स्टँड अँड डिलिव्हर मॅन ऑफ क्रायसिस मयूर पाटील याच्या बॅट मधून षटकार. व्हॉट अ शॉट. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार मयूर पाटील याच्या बॅट मधून. जो संकट मोचक आहे सावंत संघाचा नेहमीच उल्लेख त्याचा करत आलेला आहे मॅन ऑफ क्रायसिस. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते.
धावसंख्या 6 वाढून झाली ते 17. आता मात्र आपण म्हणू शकतो टिट फॉर टॅट, जशाच तसे उत्तर देताना सावंदे संघ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक आणि यावेळी मात्र बिग ब्लो. मयूर निराश, मयूर पाटील याला जावे लागेल डगरच्या आसरेला. पहिला हात बसतोय आम्ही स्पोर्ट्स सावंत संघाला मयूरच्या रूपाने. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला. आला आला आला. पहिला हादरा बसतोय तो आम्ही स्पोर्ट्स सावंत संघाला मयूरच्या रूपाने. मयूर यांनी बाद होण्यापूर्वी सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार फेस केले होते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नव्हता. उंची जास्त, लांबी कमी आणि परिणामस्वरूप झलबतच्या रूपाने बाद होऊन पॅवलकडे परत. नवीन फलंदाज सतीश वाकचौर येतोय, हार्ट ऑफ सावंदे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकलं होतं. 50 धावांची एक अतिशय उत्कृष्ट नाबाद इनिंग खेळली होती. यावेळी फलंदाजांचा चांगला वापर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातो चेंडू सीमापार षटकार. जिद्दी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्यावाद आमचा नंदिके साहेब. होता ठाण्याचा ठाण्यावाद आमचा नंदिके साहेब. 20.50 ची सरासरी आहे आणि नक्कीच सरासरीपेक्षा जास्त धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढलेल्या आहेत. एक फलंदाज जरी बाद झाला असला, मात्र जी आवश्यक सरासरी होती त्या सरासरीच्या पुढेही गेलेला आहे तो आम्ही स्पोर्ट्स सावंत संघ. एक जमेची बाजू नक्कीच असणार आहे, कारण खेळपट्टीवर एक चांगली जोडी आहे. विश्वास पाटील जो 15 मध्ये कालेर चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरला होता. सर्वाधिक धावा या फलंदाजाने त्या चषकामध्ये कुठून काढला होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ला होता. आणि नवीन फलंदाज सतीश वाकचोरे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये या स्पर्धेमधील वैयक्तिक स्वतःचं पहिलं आणि या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केला होता. 50 धावा नाबाद आपण त्याच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये पाहिल्या होत्या काजल स्पोर्ट्स पूर्ण या संघाविरुद्ध. सागर येतोय, सागर भोईर गोलंदाजी मार्कवर. सामनागर फलंदाज सतीश वाकचौरे. यावेळी आखोटोबाचा चेंडू फुल अँड पॉवरफुल चेंडू शिमाशावर गोल. आखोट टप्पा फलंदाजाला आखोट टप्पा म्हणजे चेंडूच्या आकाशाशी गप्पा. यायले हो अतिशय उत्कृष्ट फटका पंच केलेल्या चेंडूला पॉइंट रिझन मधून चेंडू येतो सीमापार दणदणीत हा चौकार. खाडेगावचे सामाजिक कार्यकर्ते रोहितजी तांगडे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी डायझर यायचं आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये अबो स्पोर्ट्स खाडे या स्पर्धेचे वन मॅन शो विकी शेट म्हात्रे साहेबांकडून आपलं हार्दिक स्वागत आहे क्रिकेट फेस्टिवल खाडे चषक 2020 मध्ये. यावेळी मात्र जोरदार अपील, पंच सहमत नाहीत. पंचांचा नो बॉलचा इशारा देतोय. नक्कीच नो बॉलचा इशारा. 1+1 अतिशय अनुभवाचे पंच आहेत आणि त्यांच्याकडून हा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. 1+1 2 धावा आणि धावसंख्या 2 वरून झालेली आहे ती 35 पॉझिटिव्ह रिप्लाय मात्र इथे दिला जातोय. आम्ही स्पोर्ट्स सावंत संघाचा जर विचार केला तर यंदाच्या अंगामध्ये एक वेळा हा संघ रनर्स अप ठरला होता आणि यापुढील चेंडू नक्कीच उघड्या डोळे पाहणीत, कारण पुढील चेंडू असणार फ्रीट. पाहूया फ्रीटचा कशा प्रकारे फायदा उचलतोय फलंदाज विश्वास पाटील.
यावेळी खोलवा टप्प्यात चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग हाफनी लॉंगच्या मधून रवी चौधरी अडवण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याला हुल देऊन चेंडू शिमारशिमार गोल होतोय चौकार. सरगमचा फाबा आईलाईन आई तुझा डोंगर दाना नीलाय गो डोंगर दाना नीलाय. सरगमचा फाबा आईलाईन आई तुझा डोंगर दाना नीलाय गो डोंगर दाना नीलाय. या चौकारीने धावसंख्या लिहितो आकार. धावसंख्या 4 नोंद झाली. 39 82 लक्षाचा पाठलाग करताना सावंत संघ. यावेळी मिस टाइम फटका चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला स्वतः गोलंदाज चेंडू खाली चांगले जज केलेले आहे. सुरक्षित हातांची जोडी पेश केलेली आहे आणि विश्वास पाटील सलामीर याची गेली संपुष्टात. सरगमचा फाबा आईलाईन आई तुझा डोंगर दाना नीलाय गो डोंगर दाना नीलाय. सरगमचा फाबा आईलाईन आई तुझा डोंगर दाना नीलाय गो डोंगर दाना नी. दरम्यान महेंद्र तांगडी साहेबांचे ते आगमन झाले आणि त्याने विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी टॅजवर यायचं आहे. आपलंही सायंकाळच्या सत्रामध्ये या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. तर 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 39. अजूनही मला वाटतं या षटकामध्ये 2 चेंडू शेष आहेत. दुसरे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहतो 39 39. नवीन फलंदाज विष्णू येतोय. यावेळी मात्र क्लीन बॉल चेंडू ब्युटिफुल आणि दांडी गोल बिग ब्लो मोठा हादरा बसतोय सतीश वागचोरेच्या रूपाने. नक्कीच सावंत या संघाला मागच्या सामन्यामधील हिरो या सामन्यात मात्र आपण पाहतोय चांगलं काही करू शकलं नाही. फक्त 10 धावांचं योगदान देऊ शकलेलं आहे. नक्कीच खाडेगावचे जे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक असतील त्यांना सर्वांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला आमंत्रित केलं जात आहे आमच्या आयोजन कमिटीकडून. अबू स्पोर्ट्स खाडे ईगल स्पोर्ट्स खाडे यांच्याकडून सर्व नक्कीच नागरिकांना इन्व्हाइट केलं जात आहे. कारण हे मित्रांनो आपली स्पर्धा आहे. आपली स्पर्धा आणि आपली स्पर्धेची शोभा आपण वाढवायची आमच्या व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. नवीन फलंदाज सागर पाटील येतोय. सामना करेल सागर भोईर याचा. गोलंदाजी मार्गावर सागर भोईर आणि सामोरे जाईला फलंदाज सागर पाटील. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू पायावर अदलतोय मात्र इम्पॅक्ट कुठेतरी बाहेर होता. पंचांचा लेग बॅचचा इशारा होतोय. अवांतर धाव लेग बॅचच्या रूपाने धावसंख्या सिंगल ओढून झालेली ती 40. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाली 40 आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. विश्वास यांनी 15 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर मयूर यांनी 12 धावांचं योगदान दिलं होतं. सतीश यांनी 10 धावांचं योगदान दिलं होतं. विष्णू आणि सागर ही जोडी मैदानामध्ये आणि या जोडीवर मात्र पूर्णपणे आता मदार येऊन ठेपलेले आहे. कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 40 धावा कुठून आतापर्यंत काढलेल्या आहेत. तिसऱ्या षटकांसाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज निखिल येतोय. सामना करत फलंदाज सागर. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 5 क्षेत्ररक्षक सीमांच्या लगत तैनात केलेल्या डीप मध्ये 4 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. निखिल गोलंदाजी मार्कवर राटा मोडतो विकेट. यायले हो 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 ये उडाया.
अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी वडगर संघाचा संघनायक आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नवीन फलंदाज अनिकेत येतोय. यावेळी मात्र दिशांन चेंडू पंचांचा वाढचा शब्द आव्हान त्याला वाढच्या रूपाने. धावसंख्या झालेली आहे ती 47. आव्हान येते 82 धावांचा. तिसरं षटक मार्गस्थ निखिल तिसरं षटक हाताळतोय. यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू जोरदार आफिली तिथे पाहायला मिळतो. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज आणि अशा प्रकारे धावसंख्या सिंगल वाढून झाली ती 48. तिसरं षटक मार्गस्थ आपण जो सामना पाहतोय जे भोलेनाथ सरवलीपाडा विपक्ष अमित स्पोर्ट्स सावंत या दोन संघामध्ये शरद भोईर फॅम टीम जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि गिरीश पाटील फॅम टीम अमित स्पोर्ट्स सावंदे या दोन्ही संघाने आजच्या दिवशी चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. पण या सामन्यामध्ये कुठला संघ सरस ठरतोय. निखिल पायगा विलेज इन करून सामना करेल फलंदाज अनिकेत. यावेळी समोर खेळलेला आहे बॉलर बॅक ड्राय डीप मिड ऑफ आणि मिडांच्या मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज. एका धावेने अनिकेत आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या एका धावेने वाढून होते ते 49. 82 धावांचं एक भलं मोठं लक्ष आहे. 2 षटकामध्ये चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र या षटकामध्ये नक्कीच षटकार खर्च केल्यानंतर गोलंदाजाने वापसी केलेले कमबॅक केलेले एक क्लोज क्षेत्ररक्षक तैनात केलेले दबाव वाढवण्यासाठी फलंदाजावर. यावेळी पंचांचा वाटचा शब्द दिशांन चेंडू पाहायला मिळतोय. अवांत धावेमध्ये भर पडते आणि अर्धशतकी धावपळ झलकलं जात आहे. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे आणि 8 चेंडू शेष आहेत. 8 चेंडू आणि 32 धावा. सावंत संघाला हा सामना जिंकण्यासाठी निखिल गोलंदाजी मार्कवर सामनागर फलंदाज विष्णू. यावेळी मात्र बॅटची मोठी कडा लागून चेंडू शॉर्ट टर्न रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने संघाची धावसंख्या हळूच पुढे सकता धावसंख्या 1 नोडून झालेली ते 51. अजून 31 धावांची आवश्यकता आहे. इंजिनियर प्रवीण तांगडी साहेबांचे ते आगमन झालेले आहे. वेलकम सर आपलं हार्दिक स्वागत आहे. यांचं भरीव योगदान नेहमीच या परिसरामध्ये कुठल्याच स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. लॉर्फुल चेंडू लॉप केलेला चेंडूला लॉपटेड फटका मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होतोय. विष्णू याची गेली संपुष्टात. तर अनिकेत याची गेली संपुष्टात आलेली आहे. सॉरी विष्णू अजूनही खेळपट्टीवर आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली. 3 षटकांची समाप्ती धावसंख्या 51. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. स्वागत सत्कार केलं जाणार आहे. स्वागत सत्कार सन्मान केले जाणार आहे. म्हणजे व्हीआयपी डायझोर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे. रोहिदास तांगडे साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान प्रवीण तांगडे आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे. पंच आपण फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे पंच कारण स्वागत सत्कार सन्मान होत आहे. आपण पाहू शकता रोहिदास तांगडे साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान इथे इंजिनियर प्रवीण तांगडे साहेबांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर बोलूया आपण सामन्याकडे. 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावर प्रवीण येतोय. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं मिशन नक्कीच इम्पॉसिबल असणार आहे
कारण प्रत्येक मोठा फटका खेळावा लागेल. यावेळी मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र दिशा आणि चेंडू पंचांचा वाटचा शेवटी आव्हान देता वाईट चेंडूमध्ये. गावदेव वडगर संघ नाही का आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण यामधील विजय संघ आणि गावदेव वडगर या दोन संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. या गटातील मधील शेवटचा सामना असणार आहे. यावेळी मिडल रिजन मध्ये चेंडू टोलवलेला आहे. शतक्षी चेंडू झेपावतोय तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावीने धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा. मिशन इम्पॉसिबल आपण पाहतोय, पूर्णपणे पकड आता मजबूत जे बुलढाणा सरुलीपाडा या संघाची या सामन्यावर. प्रवीण यावेळी माता चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा रिझन मधून चेंडू जाते सीमापार, चौकार. जियो खिलाडी वाह वाह, जियो खिलाडी वाह वाह, जियो खिलाडी. आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. वेलकम संघनायक, आपलं हार्दिक स्वागत आहे. अकोट टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला फुल केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या वरून चेंडू होते सीमापार, षटकार. फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ फेस खेळण्याचा प्रयत्न होता आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की फलंदाज बाद. फक्त ऑफिसचा शेष राहिलेला जवळजवळ विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेला आहे तो जे बुलढाणा सरवलीवाडा संघ. आणि या गटामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वडगर विपक्ष जय बुलढाणा सरवलीवाडा या दोन संघामध्ये, कारण फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले आहे. सावंती संघाने आज चांगलं प्रदर्शन केलं होतं, 2 षटकामध्ये चांगली सुरुवात केली होती, मात्र ते सातत्य त्यांना राखता आलं नाही. उर्वरित 2 षटकामध्ये 3 तगडे फलंदाज बाद झाले होते 2 षटकामध्ये आणि तिथूनच मात्र नक्कीच पकड मजबूत केली होती ती जे बुलढाणा सरवलीपाडा संघाच्या गोलंदाजांनी. शेवटचा चेंडू, सामनावीर फलंदाज अनिकेत. यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि अमित स्पोर्ट्सचा सावंत संघ या स्पर्धेबाहेर. हार्ड लक अमित स्पोर्ट्स सावंत, हार्ड लक सतीश वागचौरे, मयूर पाटील, सागर पाटील, अनिकेत, विष्णू आणि अभिनंदन. अभिनंदन जय बुलढाणा सरवलीपाडा, अभिनंदन सागर भोईर, संदेश भोईर, सनी भोईर आणि स्पेशली शरद भोईर. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी पुन्हा एकदा ज्याच्या कडून पाहायला मिळाले होते. एक छुपा रुस्तम खेळाडू जे बुलढाणा सरवलीपाडा संघाचा तो कपिल इज ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी 33 धावांची अतिशय उत्कृष्ट इनिंग पेश केली होती. 9 चेंडूचा सामना केला होता ज्यामध्ये 4 षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. 33 धावांची अतिशय उत्कृष्ट इनिंग कपिल पुढे यायचा आहे. सामनावीर ठरलेला आहे कपिल. तसेच जय बुलढाणा सरवलीपाडा संघाने आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. सर्वप्रथम कपिल आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी यायचा आहे. प्लीज कम फास्ट कपिल. 33 धावांची अतिशय आकर्षक इनिंग कपिलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कपिल पाटील मंचावर विराजमान हृदय तांगडे साहेबांना विनंती असेल की आपण क्रिस्टल ग्लास ट्रॉफी सर्वप्रथम जे आम्हाला स्पॉन्सर केलेले स्वर्गीय अंकलेश तांगडे यांच्या स्मरणार्थ समीर तांगडे यांनी हे आकर्षक क्रिस्टल ग्लास ट्रॉफी आपण पाहू शकतो. त्यानंतर इंजिनियर प्रवीण तांगडे साहेबांना विनंती असेल की गिफ्ट हॅम्पर जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे राजेश मडवी आणि भूषण मडवी यांच्याकडून ते प्रदान करायचे आहे. हे आपण पाहू शकता. वेल प्लेड कपिल पाटील. पुढील सामन्यासाठी तुला आणि तुझ्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. नाणेफेक केली जाईल. जय बुलढाणा सरवलीपाडा आणि गावदेव वडगर या दोन बलाढ्य संघामध्ये.
आमचे लाडके इंजिनियर प्रवीण तांगडे साहेबांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मित्रांनो, या परिसरामध्ये कुठलीही स्पर्धा असली तर त्यांचं भरीव योगदान नक्कीच स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं प्रेम नक्कीच आमच्यावर राहिलेलं आहे, कारण आमच्या समालोचनाचे ते जबरदस्त फॅन आहेत. दोन्ही संघांना हलदोबेस देताना आणि त्यांच्यासोबत ही नाणेफेक केली जाते. छापा कॉल होता तो जयबुलंद सरूरपाडा संघाचा आणि छापा आलेला आहे. नाणेफेक जिंकले. विनंती असेल की आपण व्हीआयपी डायचे सोडवायचे. जयबुलंद सरूरपाडा संघ नाईक नाणेफेक आपण जिंकलेले आहे. या गटामधील शेवटचा सामना असणार आहे. नक्कीच आज की शाम देखते किस टीम के रहते नाम. नाणेफेकीचा जो कॉल होता तो आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, कारण सायंकाळचं सत्र आहे आणि नाणेफेक आपण जिंकलेले आहे. फलंदाजी करायचं. प्रथम फलंदाजी स्वीकारलेली नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे, तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मारण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. आणि 50 ते 55 धावांपर्यंत बजल मारण्यासाठी नक्कीच सागर भोईर, संदेश आणि त्यानंतर एक शिपारुस्तंभ फलंदाज कपिल चांगल्या टच मध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. तर या फलंदाजा व्यतिरिक्त आणखीन असे कोणते फलंदाज असतील ज्यांची खास अपेक्षा असेल? निखिल कडून अपेक्षा असेल तर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा नक्कीच. आपल्या संघातील शुभेच्छा. नाणेफेक आपण हारलेले आहेत. नाणेफेक जर जिंकले असते तर काय नाही असतं, फलंदाजीच केली असते. मात्र आपल्या मनाची विरुद्ध घडलेलं आहे. प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे, तर प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील संघाला निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 35 ते 40. आणि 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्यासाठी दर्शन जीत यांच्यानंतर यज्ञेश चांगला गोलंदाज आहे. या गोलंदाजाकडून तीच अपेक्षा कराल जे या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण केली होती. हो. तर नक्कीच वडगर विपक्ष सरूरपाडा या दोन संघांमध्ये एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल प्रेक्षकांना. हा नक्कीच. आपल्या संघात हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेक झालेली आहे, नाणेफेक जिंकलेली आहे. ती जयबुलंद सरूरपाड्याच्या संघटनेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे ते गावदी वडकर संघाला. बॅक टू कॉमेंट बॉक्स. हे व्हीआयपी डायचं दृश्य मित्रांनो आपण पाहू शकता. हे चिमुकले. नक्कीच क्रिकेट असा एक खेळ आहे, लहान लहानपासून थोरांपर्यंत नक्कीच क्रिकेट पासून कोणीही दूर राहू शकत नाही. त्यानंतर आपण पाहू शकता आमचे इंजिनियर प्रवीण तांगडे साहेबांना बच्चे कंपनी सहित नक्कीच व्ह्यू ऑफ द सन सूर्य अस्ताला जातानाच हे अतिशय मनोहर दृश्य विहंगम दृश्य टिपलेलं आहे प्रिन्स मूवीज आमचे कॅमेरामॅन यांनी आणि हे दृश्य आपण पाहू शकता. अतिशय सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते सूर्य अस्ताला जाताना. मात्र खाडे गावचं हे जिवंत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते.